दर्शक हो नमस्कार. आज आपल्या पिल्लांचा आहे 14वा दिवस. पिल्लं ॲक्टिव्ह एवढी झालीत, आपला आवाज यायला ना की लगेच टक लावून टोकारून बघतो. आज मी आता तुम्हाला आमचा देशी गोल्ड फार्मचं पुढचं येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही हे 1000 पक्षी आहेत, त्यांचे त्या व्यतिरिक्त अजून 4000 म्हणजे टोटल 5000 आपलं लक्ष आहे पक्ष्यांचं. आणि त्याच्यासाठी पुढे काय आम्ही सोय करणार ते आत्ता तुम्हाला सांगून ठेवतो. हळूहळू जसजशी प्रगती होत जाईल तसतसे तुम्हाला ते समजत जाईल. हे आत्ता आपल्याकडे टोटल 1000 पक्षी गावरान. ओके, व्यवस्थित वाढ झालेले 15व्या दिवसाचे पक्षी आहेत. बघा खाणं ह्यांचं आता स्टार्टर चालू केलं आपण. आधी 2 आठवडे यांना आपण प्री स्टार्टर दिलं होतं. ही मुवमेंट बघा पक्ष्यांची. ओके, खूप छान वातावरण आहे, त्यांची वाढ व्यवस्थित आहे. आता ही एमटी शेड आहे आपली अजून, की इथे आपण उर्वरित 2000 पुढच्या महिन्यात आणि त्याच्या पुढच्या महिन्यात अजून 2000 अशी टोटल 5000 पक्ष्यांची आपली तयारी केलेली आहे. ही आमची शेड आहे. लहान ब्रूडिंग एरिया टोटल वापर म्हणून आम्ही याचा वापर करणार आहोत. आता तुम्हाला मी दाखवतो पुढच्या महिन्यात आम्ही अजून काय करणार. तर हे जे पक्षी आहेत हे 2 महिन्यानंतर मोठे होतील. मग त्यांना आपण हे जे आमचा लॉंग टेनिसचं कोर्ट आहे इथपासून इथपर्यंत, या इथे जवळपास 2300 स्क्वेअर फीटाची शेड बांधणार आहोत मोठी. सेंटर हाईट त्याची असणार आहे 15 फूट. सनसेट हाईट असणार आहे 12 फूट. ओके, याचं काम साधारण एक 7-8 दिवसामध्ये अपेक्षित आहे सुरुवात होणं. जशी तयारी होईल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहीन. कशी तयारी आहे काय आहे, तुमच्या सूचनांचं स्वागत राहील. आता मी तुम्हाला खालून एकदा परत दाखवतो. माझ्या फार्ममध्ये आम्ही ही जे लॉंग टेनिसचं कोर्ट आहे त्या कोर्टवर थ्रूआऊट ही जी चेअर आहे इथपासून, हा बघा सनसेट चालला, सनसेटचा सुंदर व्ह्यू आहे. ही जी चेअर आहे ह्या लाईनिंगपासून तिथपर्यंत, तिथून तो कोपरा, नंतर हा जनरेटरचा कोपरा. ओके, अशी जवळपास 2300 स्क्वेअर फीटची आपली शेड असणार आहे. सेंटर हाईट ह्या इथे येईल याची 15 फूट आणि सनसेट त्याचा येईल 12 फूट. 3 फूटचा स्लोप असणार आहे. त्याच्यानंतर आपण ह्या इथे म्हणजे हे जे दिसतं हे फ्रंट, ह्या इथे आपण ओपनिंग ठेवणार आहोत शेडची. आपण मुक्तसंचारमध्ये पक्ष्यांना वाढवणार आहोत. आणि मुक्तसंचारसाठी हे बघा ही एवढी मस्त जागा आम्ही पक्ष्यांसाठी ठेवलेली आहे. झाडं आहेत, सावली आहे नॅचरल, वरती काय बांधायची गरज नाही सावलीसाठी खास. ओके, अजून आता हा आमचा एंट्रन्स आहे. पुढे हा एंट्रन्स आम्ही इन्क्लोज करणार आहोत, कारण बाहेरून कोणी डायरेक्ट आतमध्ये येऊ नये यासाठी. या इथे आमचा येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये फेन्सिंग येईल. बॉर्डरला पण फेन्सिंग असेल. आणि ही जी आपली जागा दिसते ह्या जागेमध्ये आपण पक्ष्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड करणार आहोत, की ज्याच्यामध्ये शेवगा असेल, पपई असेल, आवळा आहे, लिंबू आहे. ओके, असे त्यांना उपयुक्त अशा झाडांची लागवड करणार आहोत आपण. ओके, व्हिडिओ जरा लॉंग झाला आहे पण बघा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. ओके, हा एकदा आमचा निसर्गरम्य देशी गोल्ड फार्मचा एरिया परत एकदा दाखवतो आहे तुम्हाला. ओके, बाय बाय, परत भेटूच.